आणि गारपीट चालू झालं. गारपीटमध्ये पहिलं कुरवंडी गावामध्ये नुकसान झालं, तसंच कोलारवाडीमध्ये पण झालं पूर्ण म्हणजे हो. आणि कोणती कोणती पिकं गेली वाया? कांदा, बटाटा. आंबेगाव सुनील करतोय का मी करू? कोलारवाडी गावामध्ये 100% नुकसान झाले. जसं इथं कुरवंडीमध्ये झाले तसंच कोलारवाडीमध्ये पण झाले पूर्ण म्हणजे हो. आणि कोणती कोणती पिकं गेली वाया? कांदा, बटाटा, ज्वारी, हरभरा ही पिकं पूर्ण नष्ट झाली. प्रामुख्याने तरकारी पिकाची फार मोठं नुकसान झाले. पण आमचं पटर महागच आहे ना, त्यांना तरी दुसऱ्या सीझनला पैसे भेटतात, आम्हाला भेटतच नाही. हेच 3 महिने फक्त. पावसाळी सीझन तर आमचं लॉसच असते आणि या सीझनला कुठे 2 रुपये भेटत आहेत. तिथे असं झालं काय करायचं? जास्तीत जास्त नुकसान भरपाई आली पाहिजे. आता आधी माझी आता प्रयत्न करू आपण एवढं. आता त्याच्यामध्ये ताकद नाही राहिली, खाली मला तर भोगायची ताकद नाही. उत्तर पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर या भागातील शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं आहे. आपल्यासोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील. साहेब, काय सांगाल? अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, काय सांगाल? अवकाळी पावसामुळं काल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि गारा यांचं खूप मोठ्या प्रमाणात वर्षाव झाल्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं हे डोळ्याने सुद्धा दिसतं आहे. आणि सगळे अधिकारी इथे माझ्याबरोबर आहेत. कालच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की या संदर्भामध्ये पंचनामे करून घ्या. तर ते पंचनामे आता सगळी शासकीय यंत्रणा करेल आणि त्याप्रमाणे मग तो रिपोर्ट शासनाकडे गेल्यानंतर किती त्याच्यामध्ये आर्थिक मदत करायची याचा निर्णय मंत्रिमंडळ घेईल. साहेब, अवकाळी पावसामुळं जे शेती पिकांचं नुकसान झालं आहे, विशेषतः शिरूर तालुक्यामध्ये डाळिंबाच्या बागा असतील, त्या डाळिंबाच्या बागांचं पूर्णपणे फुलगळ झाले आहे, फुलगळ झाली आहे. तर द्राक्षेसुद्धा पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना शासकीय मदत ही पुरणारी नाही. यासाठी जास्त मदत मिळण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का? असं आहे की याचा मी सांगितलं ना की ज्या वेळेला कृषी विभागाच्या माध्यमातून आणि महसूल विभागाच्या माध्यमातून याचा रिपोर्ट येतो त्याच्यानंतर मग राज्य सरकार त्याच्यामध्ये किती मदत करायची हे ठरवतं. आणि सगळ्याच मंत्री महोदयांचा आग्रह असतो, कारण हे जे घडलं आहे हे फक्त याच भागात घडले असं नाही, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या गारा किंवा अशा प्रकारचा वादळी पाऊस हा झालेला आहे. साहेब, सातगाव पठाराचा विचार करता या भागामध्ये रब्बी हंगामामध्ये ज्वारी हे मुख्य पीक असतं. ज्वारीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा अन्नधान्याचा व गुरांचा चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतो. मात्र काल झालेल्या पावसामुळं सर्वत्र ज्वारी ही भुईसपाट झाली आहे. यातून चारा प्रश्नही निर्माण होईल व अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल, काय सांगाल? नाही, आता हे तर प्रश्न निर्माण होतीलच. काही भागामध्ये एकदम दुष्काळ असल्यामुळं तिथं थोडंही पाणी नाही, तिथं तर त्यांना जनावरांना पण प्यायला पाणी नाही, चारासुद्धा उपलब्ध नाही. आता इथं शेतकऱ्यांनी मेहनत करून शेतीमध्ये एवढं काम केलेलं आहे, तर आता ही आपत्ती आहे. आता आपत्तीमधून शेतकऱ्यांना बाहेर कसं काढायचं हे आपल्याला बघावं लागेल आणि त्या दृष्टिकोनाचा मी प्रयत्न करू.
साहेब, तुम्ही शासकीय यंत्रणांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र साधारणपणे पंचनामे कधीपर्यंत पूर्ण होतील व शेतकऱ्यांना कधीपर्यंत नुकसान भरपाई मिळेल? आता पंचनामे मला जे अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांचा प्रयत्न राहील की 2 दिवसामध्ये हे सगळे पंचनामे पूर्ण करायचे आणि त्याच्यानंतर मग प्रस्ताव पाठवतील. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज प्रत्यक्ष राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे करत आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही वळसे पाटील यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, पेठ, पुणे.